गाडीची अशी अवस्था बघून आहे ना, हृदयावर काटे येतात, काटे. बट करणार काय, आपण राहतोच अशा एरियामध्ये जिथे काळजी नाही घेऊ शकत गाडीची. ओके, तो द थिंग इज की आमचा जो हा एरिया आहे तो आधी खूप चांगला होता, बट आता ओव्हर क्राऊडेड झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या गाड्या सेफ नाही आहेत. आता ही गाडी जस्ट 2-3 दिवसाआधी धुतलेली आणि 2-3 दिवसात हा झाला आहे. मध्ये ॲडअप हे आहे की TVS भाई, कोण पण TVSची गाडी जे लोक घेत असतील किंवा घेणार असतील, नका घेऊ भाई. नुसते फीचर देतात, आफ्टर सेल सगळ्यात घाण. TVS इतकं आफ्टर सेल्स मी कुठल्याच बाईकचं घाण बघितलं नाही सध्या तरी. कारण मला कोणताच मित्र असं एवढं बोलला नाही की अरे यार ही बॅग ना. कोणत्याच मित्रांकडे ज्या गाड्यात त्यांनी असे कधी इश्यू सांगितले नाहीत. बाकीच्यांचे पण आफ्टर सेल्स काय एवढे चांगले नाहीत, बट द TVSचे आफ्टर सेल्स दी वर्स्ट. त्यामुळे मी आता काय विचार करतो माहिती आहे का, ही वाली बाईक एक्सचेंज करायची आणि TVSची नवीन 310 आली ती घ्यायची. बट नको, त्यात अजून इलेक्ट्रॉनिक आहे. हे लोक सगळं बाईक वगैरे एकदम काय बोलतात भारीतली बनवतात, बट त्यांच्याकडे आफ्टर सेल्सच चांगलं नसतं. उपयोग काय. आता जेव्हापासून मी गाडी घेतली आहे डे 1 पासून ना माझा गिअर इंडिकेटरचा इश्यू आहे की जो गिअर टाकेन तो कधी दिसत नाही बरोबर. त्यामुळे मी ह्याच्यावर रिलायबल नसतोच. ह्याच्यात काय पण दिसू दे, मी ह्याच्यावर कधीच रिलायबल नसतो. सो असे स्मॉल इश्यू आहेत, बट लेट इट गो. आता खूप वर्ष झाली, यानंतर डायरेक्ट ब्रँडवालीच बाईक घ्यायची. असो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गाईज. नवीन दिवस, नवीन गोष्टी. लेट्स गो. ही आहे आमची, म्हणजे माझी आणि वैभवची लहानपणाची आठवण. मोस्टली वैभवसाठी आम्ही गिअरवाली सायकल घेतलेली आणि आज त्याचं काय बोलतात, आज त्याचं आम्ही ITवर ट्रान्सफर करणार आहे. ही सायकल गावी जाणार आहे. सो आता वाजले दुपारचे 12:30 अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यांना ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे तू बघितला काय कालचा ब्लॉग संदेश? खरं सांग, हे मजा आली ना बघायला? मी आज रोज रात्रीच बघतो टीव्हीला आणि मग झोपतो. त्याच्याशिवाय झोप येत नाही ना ब्लॉग बघितल्याशिवाय. ते नको टाकू बट युट्यूबच चालू असतं आमच्या टीव्हीला रात्री. काय ना काहीतरी सगळ्यांनी पण असे टीव्हीवर बघा, मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला. परेलला कुठे एक्झॅक्ट मला कळालं पाहिजे. मग आपण डायरेक्ट नाही ईस्ट ITC मराठा. नको आपण डायरेक्ट नको लिंक रोडने वगैरे, डायरेक्टच जाऊया हायवे टू हायवे. बघ बरं, चेक कर एकदा. सो वेलकम टू द यूट्यूब चॅनल अगेन, दिस टाईम ऑन बाईक. ॲक्च्युली प्लॅन असा होता की ट्रेनने जायचा, बट आता खूप सारी कामं आहेत, पर्सनल कामं पण आहेत, त्यामुळे बाईकने जाऊन यायचं आहे. सध्या आम्हाला अरे अशी का हुलकी देतो आहे हा गाडीवाला. सध्या आम्हाला एक परळला जायचं आहे. सो दिस इज वॉट इट इज. मुंबई आणि ट्रॅफिक, दी ओल्डेस्ट लव्ह स्टोरी एव्हर. सो आज पर्याय नाही आपल्याला मोठं व्लॉगला, आणि मी बोललेलो की इथे कॅमेरा लावणार आहे, बट आता घाई इतकी होते की मी सकाळी लवकर ऑफिसला जात नाही. ज्यावेळी मी 7-8 वाजता ऑफिसला जाईन ना, त्यावेळी सगळं प्रॉपर सेटअप होईल, बट प्रिटी सून जाणार आहे. ओ भाई, यहाँ पे तो सब वेटिंग आहे. झाला, आली आपल्याला पण ट्रॅफिक आली. हां, मी कावासाकी ट्रायम्फ, एक दिन आएंगे तेरी गली. कुठे आहे रे अशोक टावर? तो जाणार कसं त्याच्यात? 100% इथे दाखवतो लोक. संपला इथे मॅच.
व्ह्यू एक नंबर आहे. बघ व्ह्यू नंतर हा व्ह्यू आहे पर्यंतच्या 3 BHK मध्ये. काय व्ह्यू आहे. सो कन्क्लुजन ऑफ द डे इज आता 3:15 झालेत आणि आमचं 3 BHKच्या फ्लॅटचं मेजरमेंट घेऊन झालं आहे. माझे कान बंद झालेत, एवढी फास्ट लिफ्ट आहे. खूप फास्ट आहे. 49 माळ्याची बिल्डिंग आहे. चलेगा. तर आता आम्ही निघालो आहेत 3:45 वाजता इथून. अँड वी आर ॲट बांद्रा का सिग्नल. अँड आता आपण बांद्रावरून निघालेलो आहोत. BKC बांद्रा कुर्ला संकुल. वांद्रे कुर्ला संकुल. हायवे खाली आहे ना, ब्लू आहे ना पूर्ण, मग काय नाही टेन्शन, मग पोचूया लवकर. आय जस्ट टूक ॲडवाईस फ्रॉम वन पर्सन. आता आम्ही एका ठिकाणी कामासाठी गेलेलो. तिथे एका जणाला मी विचारलं की त्याने माझा कॅमेरा बघून मला विचारलं की बाईक कोणती आहे तिकडे. सो आय टोल्ड हिम की अपाची 200. मग मी त्याला एक सजेशन विचारलं. मी बोललो मला असंच वाटतं की आता बाईक खूप जुनी झाली, विकून टाकू का. तो बोलतो पहिली बाईक आहे, कधीच विकू नको. सो वी आर स्टिकिंग विथ दॅट. नाव वी आर नेवर सेलिंग दिस ब्युटी. बोल. बस कुठे आली आहे. हां आलो आलो मी, 1 मिनिटात आलो. युटर्न घेतोय, थांब जाऊ नको. काकींना बोल थांबा. 2च मिनिटात आलो, युटर्न घेतोय. हां बस आली. आणि आता तो 4:30च्या टायमाला निघालाय ना. बस आली की येते. बस आली म्हणून ते 2 मिनटं थांबा करते त्यांना. त्यांची सायकल पण ठेवून झाली असणार. ठीक आहे ते बघ गेली वाटतं. कुठे आली बस. गेली. ठीक आहे त्यांनी ब्रिजवर चढवली बस. ब्रिजवर चढवली त्याने. का नाही थांबवली त्याने. राहू दे आता. माणसाला बसवायचं नाही ना आतमध्ये. दॅट्स द मेसेज. डू वॉट यू लव. ए भाऊ वी डोंट लव ॲक्सिडेंट, सो प्लीज. आता हे पार्सल आले आणि एक्झॅक्टली संदेश बोलायला तसं 1 दिवसानंतर आले. आपण संदेशकडेच घेऊन जाऊया. संदेश मी तुम्हाला एक ब्लॉग सोडून एकामध्ये तरी पार्सल दिसणार. आता कालचं मला माहित नाही, पण हे मी नाही आलंय. परवा आलेलं, आता आज परत पार्सल आलेलं. परवा काय आलेलं, आता अजून एक येणार आहे आताच. फ्लिपकार्ट 10 मिनिट आणि याला लागलं वाटत अजून एक येणार बोलतोय.